या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. हातकणंगले तालुक्यातील मौजे वडगाव हद्दीतील गट क्रमांक 512 मधील सुमारे 11 हेक्टर गायरान जमीन मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत महावितरण कंपनीला देण्यात आल्याने गावात प्रचंड असंतोष पसरलाय. या निर्णयाविरोधात मौजे वडगाव गायरान बचाव समितीच्या वतीने सभा घेण्यात येऊन आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय. मौजे वडगाव येथील गट क्रमांक 512, 451, 476 व 420 या गटांमध्ये सुमारे 100 ते 125 एकर गायरान जमीन आहे. यापैकी गट क्रमांक 512 मध्ये पाझर तलाव असून परिसरातील पावसाचे पाणी येथे साठते व वर्षभर गावासाठी पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत ठरतो. याच गटातील काही जमीन यापूर्वी केंद्र सरकारच्या गॅस योजनेसाठी देण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी 2 जानेवारी 2025 रोजी पाझर तलाव असलेल्या गट क्रमांक 512 मधील 11 हेक्टर जमीन 30 वर्षांसाठी वार्षिक ₹1 नाममात्र भाड्याने महावितरणला देण्याचा आदेश दिला. त्यानंतर 13 जानेवारी 2025 रोजी झालेल्या ग्रामसभेत या गटातील जमीन देण्यास विरोध दर्शवून पर्यायी गायरान गटांबाबत चर्चा झाली होती. मात्र काही महिन्यानंतर सदर जागेवर सौर ऊर्जेचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. या प्रकल्पामुळे पाझर तलावातील पाणी दूषित होण्याची, कॅचमेंट एरियातील उष्णतेमुळे शेती व जनावरांवर परिणाम होण्याची तसेच परिसरातील सुमारे 400 ते 500 एकर शेती अडचणीत येण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली. त्यामुळे या प्रकल्पाला पूर्ण विरोध करण्यासाठी मौजे वडगाव गायरान बचत समिती स्थापन करून आंदोलनाचा इशारा देण्यात आला. या सभेत पवन जाधव, संतोष लोंढे, महेश कांबळे, राजकुमार थोरवत, उमाजी जाधव, शशिकांत कांबळे, महादेव चौगुले यांनी मनोगत व्यक्त केलं. सभेला माजी सरपंच काशीनाथ कांबळे, मुस्लिम समाजाचे अध्यक्ष हमजे खान हजारी, उदय चौगुले, ग्रामपंचायत सदस्य नितीन घोरपडे, सचिन चौगुले, संतोष मोरे, बशीर हजारी, रघुनाथ काकडे, हसन हजारी, ऋषभनाथ पाटील, सचिन थोरवत, अनंत जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. टीव्ही नेक्स्ट माझ्यासाठी वडगावहून सतीश मोरे.